नमस्कार, स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूजच्या फेसबुक लाईव्हमध्ये। अखेर 10 दिवसानंतर आज गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नागरिक उल्हासनदी चौपाटीवर आलेले आहेत। अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बदलापूर उल्हासनदीवर आपण जर बघू शकता तर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी त्या ठिकाणी गणपती विसर्जनासाठी झालेली आहे। राज्यात नाही तर संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात नागरिक गणेशोत्सव साजरा करत असतात आणि 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देत असतात। आपण बघू शकता की बदलापूर उल्हास नदीवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। नवीन पुलावर आपण बघू शकता की गणपती विसर्जन पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। गणेश विसर्जन सध्या उल्हास नदीवर सुरू आहे। ठीक आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच या ठिकाणी आहे। पालिका प्रशासन सुद्धा या ठिकाणी कर्तव्यावर आहे। अनेक नागरिक या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप देत आहेत। पालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी कृत्रिम तलावांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। कोणी 1.5 दिवस असू द्या, 5 दिवस असू द्या, 6, 7 आणि आज अखेर शेवटचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी 11व्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन या ठिकाणी सुरू आहे। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर आहे अशा घोषणा देत अतिशय उत्साह आणि भक्तिभावाने या ठिकाणी गणपती बाप्पाचे विसर्जन सुरू आहे। उल्हास नदीवरून लोकपालाच्या माध्यमातून गणेश विसर्जन लाईव्ह आपण आपल्याला दाखवत आहोत। या गणेश मूर्तीचं विसर्जन सध्या उल्हास नदीवर सुरू आहे। घरगुती गणपतीचं विसर्जन सध्या उल्हास नदीवर सुरू आहे आणि थोड्याच वेळात सार्वजनिक गणपतीचं विसर्जन देखील या ठिकाणी सुरू होईल। या ठिकाणी काही टेबल सुद्धा नदीमध्ये लावण्यात आलेले आहेत जेणेकरून गणपती विसर्जन करण्यासाठी कुठलीही अडचण होणार नाही। या ठिकाणी पालिका प्रशासनाचे अधिकारी, पोलीस अधिकारी सकाळपासूनच या ठिकाणी गणेश विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत। बदलापूर उल्हास नदीवर सध्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन सुरू आहे। लहान, तरुण, वृद्ध सर्वच नागरिक या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाला निरोप देत आहेत।
पुलाकडे दाखवले जरा। या ठिकाणी उल्हास नदीच्या नवीन पुलावरून अनेक नागरिक गणपती विसर्जन बघण्यासाठी या ठिकाणी एकत्रित झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा शेवटचा दिवस असल्या कारणाने या ठिकाणी झालेली आहे विसर्जन। बदलापूर उल्हास नदीवरून गणेश विसर्जन लाईव्ह आपण सध्या बघत आहोत। या ठिकाणी 1.5 दिवस असू द्यात, 5 दिवस असू द्यात, 6, 7 अशा सर्वच गणपती बाप्पाचं विसर्जन या ठिकाणी पालिका प्रशासन असू द्या किंवा पोलीस प्रशासन असू द्या यांच्या प्रयत्नामुळे सुरळीत पार पडलेला आहे। आणि आज शेवटच्या दिवशी देखील अतिशय भक्तिभावाने आणि आनंदाने या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन सुरू आहे। साहेब आले तेव्हा यायचं ना। मला काय म्हणतो होता इथं तर होता तू, तुला बघितलं इथं मगाशी गर्दी नव्हती ना? गर्दी कुठे होती मगाशी? मला गर्दी झाली आता पुन्हा। हां साहेब आले तेव्हा साहेब गेले आता आलो या नाही ना बस। आपल्यासोबत काही पालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत। स्वच्छता निरीक्षक राकेश म्हात्रे आपल्यासोबत उपस्थित असतील। काय सांगतात गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी कशा प्रकारे नगरपालिकेच्या माध्यमातून तयारी करण्यात? आपण या ठिकाणी पाहिलं असेल की गणेश जे भक्त आहेत, गणेश भक्तांकडून आपण निर्माल्य कलश मध्येच देण्यासाठी आपण त्यांना वारंवार सांगतोय आणि आपले कर्मचारी देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच काही विसर्जन आपण ह्याच्या निर्माल्य कलश तिथे आपण पाहत असाल कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे, त्या ठिकाणी आपण गणेश मूर्तीचं विसर्जन करतोय। तसेच उल्हास नदी चौपाटी आपण मागे पाहत असाल, या ठिकाणी देखील बरेच विसर्जन होत आहे। गणेश विसर्जन सुरळीत पार पाडण्यासाठी नगरपालिका या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। याबाबत अधिक माहिती आपण राकेश म्हात्रे यांच्याकडून जाणून घेतली। विसर्जनाबाबत सर्व अपडेट आपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। कॅमेरामॅन संकेत वडेकर सह ऋतिकेश रोकडे, बदलापूर।